मित्रहो, ललितरम्य बंधमुक्त लेखसंग्रह दशदिशा. लेखिका डॉक्टर छाया महाजन या ललितबंध संग्रहाचा परिचय करून देणारा लेख. लेखिका अश्लेषा महाजन, पुणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. त्या लिहितात, डॉक्टर छाया महाजन यांचं दशदिशा हे ललितबंधाचं पुस्तक औरंगाबादच्या रजत प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलेलं आहे. हा लेखसंग्रह मांडणं संवेदनशील मनानं टिपलेला भोवताल आहे. हे लेख लेखिकेच्या विचारांचा आवाका स्पष्ट करणारे आहेत. इंग्लिशच्या प्राध्यापक असणाऱ्या डॉक्टर छाया महाजन यांनी स्वतःच प्रस्तावना लिहिली आहे आणि या प्रस्तावनेत ठराविक पद्धतीनं पुस्तकातल्या लेखांचा परामर्श घेतलेला नाही. ही प्रस्तावना म्हणजे ललित गद्य या साहित्य प्रकारावर भाष्य करणारा स्वतंत्र असा मुक्त चिंतनपर लेखच आहे. लेखिका म्हणते, ललित गद्याचा मूळ उगम निबंधाच्या आकृतिबंधातून झालाय. एखादा विषय एकत्रित पद्धतीनं नीटपणे बांधणं, गोवणं म्हणजे निबंध. त्यात लेखकाचे त्याला जाणवलेले अर्थ, संवेदना, भावना, वास्तव, नाट्य, प्रतिमा, चिंतन, मत यांचा शब्दातून भावानुवाद करणं आणि वाचकांनाही ते आस्वाद्य होईल असं शब्दबद्ध करणं म्हणजे ललित. लेखिकेचे हे सगळे विचार मुळातून वाचण्यासारखे आहेत. लेखिकेला आसपासच्या घटनांमध्ये, प्रसंगांमध्ये लेखनाची बीजे गवसतात. त्या प्रसंगांकडं ती चहूबाजूनं पाहते आणि त्यातून आकळलेले अर्थ लेखिका वाचकांसमोर ठेवते. जगणं, जगण्यातले प्रश्न, नातेसंबंध, भावनिक गुंता, स्त्री, समाज, स्वानुभव, गावं आणि त्यातले बदलते संदर्भ, वास्तव, निसर्ग अशा विविध विषयांकडं लेखिका आत्मीयतेनं पाहते. ललित गद्याचा आकृतिबंध कधी व्यक्तिचित्रासारखा तर कधी कथावजा शैलीचा आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातलगांना सांत्वनासाठी भेटायला जाण्यातली आटळता आणि त्यातला देखावा हे सगळंच विषण्ण करणारं असतं. हे सांगणारा मरे एक त्याचा हा पहिलाच लेख आपलं लक्ष वेधून घेतो. संवेदनशीलता आणि करुणा ही लेखिका छाया महाजन यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. कष्टणाऱ्यांसाठी लेखिकेचं मन नेहमी तुटतं. मनाविषयी बोलणारी तमाम संतवचनं आणि मनाचे श्लोक आणि वास्तव यातलं अंतर लेखिकेच्या मनाला जाणवत राहतं. वेगानं बदलणाऱ्या जगात गावकुसामध्येही बदल कसा होतोय, तसंच इंग्रजी भाषा ही मोठं जग दाखवणारी जादूची कांडी कशी आहे, पाश्चिमात्य संस्कृतीनं मुंबईसारख्या मेट्रो सिटीला कसं बदलवलंय, बदलत्या जीवनमूल्यांचा लेखाजोखा मांडणारा थँक्स लोड शेडिंग हा लेख कृत्रिम आपत्तीमुळं, बॉम्बस्फोटामुळं वस्ती कशी उद्ध्वस्त होते असे विविध विषय लेखिकेला लिहितं करतात. कधी चिंतनात्मक तर कधी संवादात्मक शैलीत, कधी हितगुज तर कधी कथेच्या अंगानं जाणारे हे सगळे लेख वास्तवाचं रोखठोक दर्शन घडवतात. आपल्या आसपासच्या घटनांकडे लेखिका अतिशय जागरूकतेनं पण सहअनुभूतीनं बघते. घरात, अंगणात, शेजारी, रस्त्यावर, समाजात, शाळेत, निसर्गात घडणाऱ्या सगळ्या प्रसंगांना लेखिका छाया महाजन आपल्या चिंतनाची जोड देत वाचकांसमोर ठेवतात. त्यामुळं हे अनुभव आपलेच आहेत असं वाटतं. कामाचे मोल हा गृहिणीच्या श्रमप्रतिष्ठेचा आणि श्रममूल्याचा विचार मांडणारा लेख. मन सांभाळण्याचं काम, स्त्रीच्या मनाला मुरड घालायला लावणाऱ्या अलिखित अपेक्षांवर टीका करणारा लेख. सासरच्या अडाणी लोकांच्या छळाला कंटाळून जीवन संपवू पाहणारी असमंजस पण शिकलेली बाई, कॉन्व्हेंट शाळांमधून हद्दपार होऊ घातलेली राष्ट्रीय अस्मिता,
पत्नीच्या मृत्यूनंतर मुश्किलीनं मुलांना शिकवून मोठं करूनही एकाकी पडलेल्या उद्ध्वस्त मित्राची गोष्ट, असे सगळे लेख जीवनाची नेमकी नस पकडून त्याच्यावर मलम लावणारे आहेत. नाव या लेखात नाव आडनावातले जातीय, वांशिक आणि धार्मिक संदर्भ, पुरुषप्रधान संस्कृतीनुसार मध्ये बापाचं किंवा पतीचं नाव लावण्यातली निरर्थकता आणि आईचं नाव लावण्याचा नवा पायंडा इत्यादी विषयावरची चर्चा आहे. 18 पगड जातीपातीच्या भाऊगर्दीतून समतेचा झेंडा घेऊन जाणारी वारी हे वरवरचे देखावे आहेत. जात फिरून पुन्हा मूळ जागी संकुचित अस्मितेचं रूप कसं घेते हे लेखिकेला अस्वस्थ करतं. निसर्गातल्या घटितांना शब्दबद्ध करणाऱ्या अतिशय तरल ललित लेखांनाही या संग्रहात स्थान आहे. बेब, झाडावरचा पाऊस हे सृष्टीतले विभ्रम दर्शवणारे लेख अतिशय सुंदर आहेत. दशदिशा प्रेरणा हा लेखकाच्या एकूणच जगण्याचा, प्रेरणांचा, प्रतिभेचा आणि समाजाकडून येणाऱ्या चित्रविचित्र प्रतिक्रियांविषयीचा लेख. लेखन आणि वाचन व्यवहारातल्या गाळलेल्या जागा शोधणार आहे. लेखन निवृत्ती, स्वेच्छेनं घेतलेली, लादलेली किंवा प्रकृतीमुळं हा लेखकीय आयुष्यातला खास विचार मांडणारा लेख अंतर्मुख करणार आहे. संतांची, कवी आणि लेखकांचे उद्धृत, त्यातले मूळ संदर्भ न तपासता वापरणाऱ्यांविषयीचा उचलेगिरी हा लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. उपहासात्मक शैलीतल्या या लेखातून विसंगतीवर बोट ठेवलं असलं तरी लेखिकेची बहुश्रुतता यातून स्पष्ट होते. श्रोते हो, सर्व लेख संदर्भ संपन्न आहेत. जाता जाता सहजपणे लेखिका देशोदेशीच्या लेखकांचे, तत्त्ववेत्त्यांचे संदर्भ देते. त्यातून लेखिका डॉक्टर छाया महाजन यांचं सर्वस्पर्शित्व दिसून येतं. प्रासादिक शैलीतले हितगुज करणारे हे लेख वाचकांना विचारांची दिशा देणारे आहेत. एकूणच ललित गद्याचा आकृतिबंध कधी व्यक्तिचित्रणासारखा तर कधी कथावाजा शैलीचा आहे, कधी निबंध, कधी अनुभवकथन, कधी सूचक प्रसंग, कधी चिंतनपर लेख, कधी संवादात्मक, अशा विविध आकृतिबंधातले हे लेख वाचकांना त्यांच्याच जगण्याचे ललितरम्य कवडसे दाखवतात. दशदिशा ललित गद्याच्या बंधमुक्त आविष्काराचा हा संग्रह आहे.